टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मित्राचे उपाध्यक्ष तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील आपल्या बरोबर आहेत। दादा, 2 दिवसाचा दौरा केलाय धाराशिव, पाहणी केली आहे, काय परिस्थिती एकंदरीत? धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि पाहणी केली। नुकसान तर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। पाऊस बऱ्याच दिवसापासून येतोय आणि अनपेक्षित पाऊस आहे। खूप लवकर पावसाळा सुरू झाल्यासारखं झालेलं आहे आणि खास करून फळबागांचं नुकसान खूप मोठं झालंय। पंचनाम्याच्या बाबतीत तर गेल्या आठवड्यातच आपण सूचना दिल्या होत्या, पंचनामे सुरू आहेत, परंतु कुठे पंचनामे राहू नये या बाबतीत परत एकदा सक्त असे निर्देश जे ते दिलेले आहेत। आणि माझं लोकांना, जनतेला, शेतकऱ्यांनाही आव्हान आहे की जर काही नुकसान झालं असेल तर आपण पंचनामे करून घ्या। अडचण आली, स्थानिक आपले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांची मदत घ्या, नाहीतर मग थेट तहसीलदारांना त्यांनी साधा SMS करावा आणि तहसीलदारांना सांगून ठेवले SMSचा कॉग्निझन्स घेऊन त्यांनी तातडीने टीम पाठवायची म्हणून। पंचनामे पहिले होणं गरजेचं आहे, म्हणजे रेकॉर्ड तयार होतं आणि मग पंचनामे जे आहेत त्याचा अहवाल डिव्हिजनल कमिशनरकडे पाठवून आयुक्तालयातनं मग मंत्रालयात जाईल आणि लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, हाही मी शब्द दिलाय। दादा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुळजाभवानीचा विकास आराखडा जे आहे त्याला आत्ताच मान्यता भेटली आणि या वर्षामध्ये, आर्थिक वर्षामध्ये काम सुरू होते अशी माहिती मिळते, काय सांगाल? महायुती सरकारने, आपल्याला कल्पना आहे की हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला होता। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुळजापूरला आले होते, त्यांनी पाहणी केली, सादरीकरण बघितलं आणि खूप महत्त्वाच्या सूचना केल्या। त्याच्यानंतर जो अंतिम अहवाल आहे त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी शिखर समिती आहे त्या समितीने देखील मान्यता दिली आणि मंत्रिमंडळाची मान्यता आणि परवा मग शासन निर्णय निर्गमित झालाय। त्यामुळे महत्त्वाचं काम म्हणजे जी जागा आता आपल्या ताब्यात आहे तिथलं टेंडरिंग प्रोसेस आपण आता सुरू केलेली आहे। 1 तारखेपासून त्याचे टेक्निकल ड्रॉइंग्स तयार करणं आणि पहिल्या टेंडरच्या अनुषंगाने जे काही आपल्याला करणं अभिप्रेत आहे, स्ट्रक्चरल इंटिग्रिटीच्या अनुषंगाने, त्या सगळ्या बाबी ज्या आहेत, तांत्रिक बाबी ज्या आहेत, त्याची सुरुवात आता उद्यापासूनच खरं होणार आहे। आणि मग आपण टप्पे ठरवून दिलेत की जून महिन्यात काय करायला हवं, जुलैमध्ये काय, ऑगस्टमध्ये काय, आणि मग बाकी साधारण 2 वर्षाचा पिरियड आपण ही सगळी कामं करण्यासाठी ठरवतोय। 3 वर्ष हे आपण त्यांना कल्पना दिलेली की सगळं 3 वर्षात संपवावं, पण आपलं नियोजन जे आहे ते 2 वर्षाचं असणार आहे। मग निधीच्या उपलब्धतेच्या अनुसार कामाला जी आहे ती आपण चालना देऊ। दादा, दुसरा महत्त्वाचा विषय जे आहे ते तुमच्याकडे मित्रचं उपाध्यक्षपद आहे आणि जिल्ह्यात त्या माध्यमातून तुम्ही प्रोजेक्ट राबवताय। कुठले कुठले प्रोजेक्ट आता तुमच्या ह्याच्यात आहेत की ते आता होतील लवकर किंवा सुरुवात होईल? आपण मित्राच्या माध्यमातून 2 महत्त्वाच्या प्रकल्पांवरती काम करतोय। एक, आपल्याला कल्पना आहे की कोल्हापूर सांगलीचं जे पुराचं पाणी आहे ते पाणी जे आहे ते मराठवाड्याला आणण्याचं नियोजन आहे। मराठवाड्याला आणत असताना पश्चिम महाराष्ट्रातले काही दुष्काळी भाग आहे तिथे देखील पाणी देण्याचं नियोजन आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा प्रकल्प आहे, कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प। तर तो एक मुद्दा आहे ज्याचा थेट फायदा आपल्या पूर्ण जिल्ह्याला आणि मराठवाड्यातल्या अनेक भागाला होणार आहे। त्याचबरोबरीने सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागाला देखील त्याचा फायदा थेट होणार आहे आणि कोल्हापूर सांगलीमध्ये पुरामुळे जे नुकसान होतं ते देखील कमी होणार आहे। तिकडनं येणारा जो बोगदा आहे त्याच्या बाबतीत देखील काही नॉवेल आयडियाज वरती काम चालू आहे। आम्ही अनेक तज्ज्ञांशी बोलतोय, पुढच्या टप्प्यामध्ये मी त्याबद्दलही सांगेन। आणि दुसरा विषय तो म्हणजे आपण तारा प्रकल्प हातात घेतलाय। तुळजाईच्याच नावाने प्रकल्प आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते वाढवण्याच्या अनुषंगाने शेतीचं उत्पन्न वृद्धीचा हा प्रकल्प आहे। त्याच्यामध्ये आपण फळबागांवरती, म्हणजे फळबागांची लागवड वाढावी आणि फळावरती प्रक्रिया व्हावी याच्यावरती एक भर देतोय आणि इतर जे आपला शेतमाल आहे त्याचं देखील पॅकिंग, क्लिनिंग जे असतं, क्लिनिंग पॅकिंग त्या बाबतीमध्ये आणि प्रोसेसिंग पण, म्हणजे रेडी टू ईट पर्यंत आपल्याला जायचं आहे। म्हणजे फक्त गरम पाण्यामध्ये ती पिशवी थोड्या वेळ ठेवली की सरळ उघडून खाता येऊ शकतं, या लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे। आणि त्यासाठी बऱ्याच जणांनी, जे आत्ता यशस्वी चालू प्रकल्प आहेत त्यातल्या बऱ्याच जणांनी इंटरेस्ट दाखवलाय। आपण व्हीगन लेदर पार्कवरती पण विचार करतोय
व्हिगन लेदर म्हणजे जे शेतमालाच्या जो आपण फेकतो किंवा जाळून टाकतो, जो कचरा म्हणतो आपण, त्याचा वापर करून एक प्रकारचं चामडं बनवलं जातं आर्टिफिशियल. आणि देशात परदेशामध्ये त्याला खूप मोठी मागणी आहे. व्हिगन लेदर म्हणतात. परवा काही त्याचे सॅम्पलही घेऊन आले होते. त्याच्यावरती आपण लक्ष देणार आहोत. उस्मानाबादी शेळीवरती लक्ष देणार आहोत. त्याच्यानंतर CBGचा एक प्रकल्प आहे, कॉम्प्रेस बायोगॅसचा. असे एक 6-7 आम्ही निकष ठरवलेत ज्याच्यावरती काम करायचं आहे. DPR बनवण्याचं काम जे आहे ते ग्रँट थॉम्सन इंटरनॅशनल नावाची कंपनी आहे, कन्सल्टंट, त्यांना आपण दिलेलं आहे. मित्रा, ग्रँट GT आणि त्याच्या बरोबरीने कमिशनरेट, आयुक्तालय, कृषी आयुक्तालय, हे सर्व मिळून त्याच्यावरती DPR वरती काम करत आहेत. त्यामुळे महत्त्वाचे 2 प्रकल्प आहेत. शेवटचा प्रश्न, AI वापर सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये वाढीसाठी आपण करणार आहात. त्याच्यासाठी तुम्ही राहुरीला पण गेले होते. हो. त्याचं काय? तर त्या बाबतीमध्ये आपण गेले काही महिने ऐकतोय की उसात AIचा वापर करून त्याचं उत्पादन वाढवण्यावरती यशस्वी प्रयोग झाले. तर आपल्या भागामध्ये उसाच्या बरोबरीने सोयाबीन महत्त्वाचं पीक आहे. तर सोयाबीनचं आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल आणि त्याच्यासाठी AIचा वापर कसा करता येईल या बाबतीत आम्ही थोडी चर्चा वेगवेगळ्या ठिकाणी केली होती. राहुरीला गेल्यानंतर तिथे झालेलं काम, त्यांनी जे काही संशोधन केले ते उपयुक्त वाटलं. त्यामुळे मग आम्ही त्यांच्याबरोबर असा निश्चय केलाय की धाराशिवमध्ये पायलट प्रोजेक्ट त्यांनी राबवावे. 100 शेतकरी असं ठरलं होतं, पण कदाचित थोडी संख्या कमी होईल. उपळा आपलं जे धाराशिव जवळचं गाव आहे ते सुनिश्चित केलंय. तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतावरती हा प्रयोग जो आहे, हा जो पथदर्शक प्रकल्प आहे तो राबवायचं ठरवलंय. या खरीपात, या सीझनमध्ये आपण हा प्रकल्प राबवू आणि त्याच्यावरती मग नेमकं जे काही ट्रायल्समधनं लक्षात येतं त्या अनुषंगाने पुढचं निर्णय घेता येईल. पण एक गोष्ट नक्की आहे, ड्रोनचा वापर असेल किंवा AIचा वापर आहे, हा पुढच्या काळामध्ये अनिवार्य होणार आहे. आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी आणि रोगराईचं योग्य वेळेत निर्बंध त्याच्यावरती आणण्यासाठी, त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी दोन्ही गोष्टींचा उपयोग मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि धाराशिव जिल्ह्यात ड्रोनचा वापर आणि AIचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी आता आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतलाय. धन्यवाद. एकंदरीतच मित्रच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये जी बेरोजगारी आहे, त्या मित्रच्या माध्यमातून जी प्रोजेक्ट उभा राहतील त्यामुळे बेरोजगारी सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील नाहीशी होणार आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर.